सर मला सांगा, जागा कमी आहे, विषय तोकडा नाही, शिक्षण एक अरबी समुद्राच्या साम्राज्यासारखं आहे, पाहो तितकं दूरवर घ्यावं लागतं, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही एक बेट तयार करताय. ते विचाराचं आहे, वैचारिक पातळीचं आहे आणि विशेष म्हणजे 21 प्रकारचं शिक्षण देत आहे. ते नक्की काय आहे? हे कौशल्य शिक्षण आहे. 22 प्रकारचे स्किल आहेत तिथं जे शिकवले जातात. त्याच्यामध्ये होम स्किल आहेत, काही ब्युटिफिकेशन स्किल आहेत, कम्प्युटर स्किल आहेत, लँग्वेज स्किल आहेत. ह्या सगळ्या प्रकारचे स्किल्स मुलांना शिकवले जातात. हे शिक्षणासोबत त्याचं कौशल्य विकसित झालं पाहिजे, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत, त्या भक्कम झाल्या पाहिजेत. या कारणासाठी अशा प्रकारच्या शिक्षणाची सुविधा तिथं उपलब्ध करून दिलेली आहे. येणाऱ्या काळ आणि त्या काळाची आव्हानं व्यवस्थित जर मुलांना पेलता आली पाहिजेत असं आपल्याला वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये फार गरजेच्या आहेत. फक्त पुस्तकी शिक्षण देऊन जे आजपर्यंत नुकसान झालंय मुलांचं, ह्याला कुठंतरी भरून काढण्यासाठीचा हा प्रयोग आहे आणि हे होऊ शकतं. यातून चांगल्या काही गोष्टी मुलांसाठी होत आहेत, हे दाखवून देण्यासाठी सगळ्यांना हा प्रयोग आम्ही इथं करतोय. मित्रांनो, गावागावात शिक्षण सम्राट उभे राहिलेत. छोट्या छोट्या गावांनी विद्यालय आणि महाविद्यालय काढण्याचा अट्टहास सुरू झालाय. शिक्षणामध्ये शर्यत सुरू झाली. इंग्रजी माध्यमाच्या शाळा गावोगावात आणि खेड्याखेड्यात जन्म घेऊ लागल्यात. पण गुणवत्तेचं काय? हा खरा प्रश्न प्रशासनाला, शासनाला, गावकऱ्यांना आणि पालकांच्या मती वादळासारखा आहे. म्हणून एक आठवण म्हणून सांगतो, इथं प्रत्यक्षदर्शी मी पाहिलेली आहे. अरुण कुमार सिंग नावाचा एक परिवार, एक आपला मुलगा आहे. त्यांनी इटाली सारख्या शहरामध्ये जन्म दिलेलं ते मुलं शिक्षणापासून कुठं असावं, त्याला कुठं योग्य शिक्षण मिळेल म्हणून पुण्याच्या पाशांवरून रोज उभयतं म्हणजे त्या मुलाच्या आईवडील या शाळेत आपल्या मुलाला घेऊन येतात. शाळेची वेळ 9 ते 5 आहे. या दरम्यानच्या काळात दिवसभर आपल्या मुलासाठी इथं थांबतात. त्यांनी असं सांगितलं भेटून, जे अरुण कुमार होते, की आम्हाला इथं जाणवलं आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी इथं योग्य जागा आहे. 55 किलोमीटरचा रोजचा प्रवास, पुणे शहरातील रस्त्यांमधली गर्दी आणि इथून येणारी नागवोडी वळणाचा रस्ता पार करतात. उभयतं इथं येतात. आपल्या मुलांबरोबर ते इथं मुलाबरोबर ते शिक्षण घेण्यासाठी, त्याला शिकवण्यासाठी धडपडतात. तुम्ही विचार करा, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. असंख्य शिक्षणाची संकुलन आहे, विद्यालयांपासून महाविद्यालय आहे. आणि तरीही पाषाणसारख्या टोकाच्या ठिकाणावरून, खेडेगावाच्या ठिकाणी जर आई आणि बाप आपल्या मुलाला शिकवायला घेऊन येतोय, तर या शाळेचं महत्व ज्या लोकांनी विद्यालय काढली, गावोगावी इंग्लिश मिडियमच्या शाळा काढल्यात आणि शिक्षण सम्राट होऊन स्वप्न पाहतात, त्यांना हा धडा आहे असं म्हणल्यात चुकीचं ठरणार नाही. म्हणून आम्ही या निमित्तानं आवाहन करतो की शिक्षण ही क्रांतीची मशाल आहे. ती जर पेटवायची असेल तर वारे गुरुजींची त्याला तुम्हाला जोड घ्यावीच लागेल. अन्यथा नात्या गोत्यांच्या शिक्षणातून शिक्षण सम्राट उभे राहतील, पण अद्यावत शिक्षण आमच्या भविष्याच्या पिढीला मिळेल का नाही हा प्रश्न ज्यावेळेस ऐरणीवर येतो, तर त्याचं एकच उत्तर म्हणजे वारे गुरुजी. सर गुरुजी, मला सांगा, मी तुम्हाला आता वेगळ्या विषयाकडे घेऊन जातोय की तुम्ही ज्यावेळेस शिरूर तालुक्यातल्या त्या शाळेला प्रफुल्लित केलं, त्या शाळेला रंग देण्याचा प्रयत्न केला, त्याला आकार दिला, त्या शाळेमध्ये काही घडामोडीमुळे तुमच्यावरती डाग लावण्याचा प्रयत्न झाला. हा काय प्रसंग होता? साधारण तिथं 32 मुलं होती. काही वर्षात तिथं 750 मुलं झाली त्या शाळेमध्ये आणि 5000 मुलांची वेटिंग लिस्ट असायची. ह्यापासून ज्यांना धोका वाटायला लागला, ज्यांच्या शाळा बंद पडल्या, त्यांनी एकत्रितपणे त्याच्या म्हणजे नामोल्लेख करणं मला काही आवश्यक वाटत नाही. अशा करूही नका, नकारात्मक माणसांचा करू नये कधी नामोल्लेख. पण त्यांच्या माध्यमातून ज्यांनी समाजाने ज्यांना जबाबदारी दिली होती, त्यांच्याकडेच कदाचित ही सरकारी शाळा उभी राहते आणि तिच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी राहते. ही संपवण्याची सुपारी सगळ्यांनी मिळून कदाचित त्यांना ती दिली
आणि त्यानंतर प्रयत्न सुरू झाला ही शाळा उद्ध्वस्त करण्याचे. वैयक्तिक आमचे कुणाशी वाद नव्हते, पण शाळा उद्ध्वस्त करायची तर तिथली माणसं संपवली पाहिजेत किंवा तिथून त्यांना सुरुवातीला विस्कळीत केलं पाहिजे. म्हणून हा वादाचा प्रवास आमच्यापर्यंत आला. कसलाही कुणाशी संबंध नसताना, कुणाशी वाद नसताना, कुणाशी कुठल्याही प्रकारचं त्याला आपण म्हणू शकतो की कारण नसताना मग त्या गावातल्या किंवा त्या शाळेचे पालक किंवा त्या गावातले ग्रामस्थ यांच्या व्यतिरिक्त कार्यकर्ता नावाची जी जमात असते त्या दुसऱ्या गावातून एखादा आयात केला जातो आणि त्याला ह्या शाळेवर आरोप प्रत्यारोप करायला लावलं जातं आणि त्यानंतर मग तो चौकशी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ससेमिरा, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण एक होतं की आम्हाला माहित होतं ह्या सगळं की हे चाललंय का, आणि जर अशा गोष्टी आपल्याला माहित असतील की हे का चाललंय, उत्तर देणं पण फार सोपं असतं. आणि आमच्या बाजूने जर विचार केला तर आपण ज्याला सत्याला आपण म्हणतो सूर्यप्रकाशा इतकं सत्य, तर सूर्यप्रकाश समजा बाहेर पडलेला आहे, त्याला अंधारे म्हणून सिद्ध करणारा माईचा लाल या जगात अजून जन्माला यायचा, ते शक्य नसतं. कधी उभं राहायचं असतं आपल्याला, फक्त हाच विषय असतो. आपण सत्य नेहमी जिंकतं असं म्हणतो, पण नुसतं सत्य जिंकत नाही, त्याला धारण करून पाय रोवून उभा राहणारा पण कोणीतरी लागतो. आम्हाला तेवढंच काम करायचं होतं. मग शिक्षक म्हणून आम्ही आणि ग्रामस्थ म्हणून वाबळीवाडीकर आम्ही उभे राहिलो आणि जिंकलो. मित्रांनो, वाबळेवाडी नावाचं गाव जे प्रकाश झोतात आलं, विद्यार्थ्यांची तुटपुंजी असणारी संख्या 5,000 विद्यार्थ्यांच्या वेटिंगवर जेव्हा जाते त्यावेळेस खऱ्या अर्थानं सामाजिक बदल होण्याची सुरुवात असते. पण याच समाजामध्ये स्वतःला शिक्षण सम्राट समजणारे काही बहाद्दर हे अपशकुनी म्हणून कामाला लागतात आणि खऱ्या अर्थाने डावपेचावरती मराठी शाळेचा अंत करण्यासाठी, मराठी शाळेला मातीत घालण्यासाठी आपल्या बगल बच्च्यांच्या माध्यमातून आरडाओरडा करतात, चुकीचं काम करतात, त्यातून आरोप प्रत्यारोप होतो आणि एक चांगला व्यक्ती बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं. तुकोबा असे म्हणाले, कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जन. सज्जन माणूस हा धोंड्याच्या पेक्षाही, या धोंड्याचा उल्लेख करण्याचा उद्दिष्ट असं आहे की दगडाची मूर्ती ही त्याला धोंडा म्हटलं जातं पूर्वी, त्या मूर्तीचा नामोल्लेख होतो, देवळात बसवली जाते, पण मूर्ती घडवणारा सज्जन माणूस मात्र बदनामीच्या फेऱ्यात जातो. म्हणून तुकोबा असे म्हणतात, कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. सज्जन माणसं लोकांना बघवत नाही आणि ती माणसं बघवत नाहीत म्हणून काही अल्पसंतुष्ट आत्मे आपल्या बगल बच्च्यांच्या संघटनेनं बदनाम करण्यासाठी काम करतात. पण जी माणसं खडकावर उभं राहून सुद्धा नाव कमवतात, स्वतःचं प्रतिबिंब उभं करतात, ते आरशापुढे गेले तरी स्वच्छ असतात आणि पाण्यात पाहिलं तरी तशीच दिसतात. अशी माणसं ही समाजातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात उभी करा, ते आपल्या कर्तव्याचं फळ, आपला प्रामाणिकपणा आणि आपल्यात असणारं जे गट्स आहेत ते दाखवू शकतात. त्यातले म्हणजे वारे गुरुजी आहेत. म्हणून वारे गुरुजींनी शिरूर जरी सोडलं, शेजारी जरी आले खेडमध्ये, तरी त्यांनी त्याही पेक्षा पुढे जाऊन त्यापेक्षाही अधिक पटीनं असं काम केलं की जगामध्येच शाळा नेली. या शाळेच्या बाबत आपण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 2016 साली ही वस्ती शाळा होती. इथे 2 शिक्षकांची असणारी शाळा आणि 3च विद्यार्थी होते. ही शाळा आज 500 विद्यार्थ्यांना वेटिंग वरती आहे आणि कमाल आहे ती वारे गुरुजींची. म्हणून शिरूर मधल्या ज्या ज्या अल्पसंतुष्ट आत्म्यांनी, ज्या ज्या डोक्यात खराब असणाऱ्या मेंदूंनी वारे गुरुजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला असेल, चिखलफेक करण्याला असेल, त्यांना ही मोठी चपराक म्हणावी लागेल. कारण ही त्यांच्या पार्श्वभागावर मारलेली नाही, तर मुस्काडात लावलेली, कर्तव्यातून बजवलेली कामगिरी म्हणावी लागेल. म्हणून आम्ही आवाज लोकशाहीच्या माध्यमातून परत एकदा नम्र विनंती करतो, जे असे खुलचट राजकारणी असतील, जे स्वतःला
शिक्षणामध्ये पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत असतील आणि शिक्षण सम्राट घेण्यासाठी धडपडत असतील, बाबा हो, तुम्ही तुमच्या पातळीवर अवश्य काम करा, आम्ही त्याबद्दल खेद व्यक्त करत नाही. पण मराठी माणसाची भूमी, मराठी शाळा जो खऱ्या अर्थानं विश्वाला एक प्रकटन दाखवणारा प्रयत्न करतोय, त्याला बदनाम करू नका. तुम्हाला भविष्य आणि नियती माफ करणार नाही. गुरुजी, मला सांगा की तुमची संकल्पना काय आहे, की तुम्हाला असं का वाटतं की जिल्हा परिषदमध्ये असंख्य शिक्षक आहेत, शिक्षकांची भली मोठी फौज आहे, पण तिथं एकच दिसतो, तो वारे गुरुजी. या सर्वांना कदाचित तुमचा खेद वाटतो, असं जाणवलं कधी? नाही, असं होत नाही कधी. प्रत्येकाला चांगलं काम करायची इच्छा असते, पण कुठंतरी ठेस लागलेली असते, कुठंतरी अडचण आलेली असते आणि मग तो सावध झालेला असतो आणि मध्ये खेळायला सुरुवात करतो. फार पुढे नको, फार मागे नको, अशा पद्धतीने तो माणूस वागतो. पण चौकटीच्या बाहेर गेल्याशिवाय काही मोठी कामं करता येत नाहीत. मग मोठी कामं होत नाही, फक्त रुटीन होतं आणि त्याचा सगळ्यात मोठा तोटा मुलांना पर्यायाने समाजाला बघावा लागतो. असे खूप चांगले शिक्षक आहेत की ज्यांना पाठबळाची आवश्यकता होती, ते कदाचित समाजातून मिळू शकलं नाही. पण अशी माणसं अशा उदाहरणांच्या मुळे पुढे येतील. शिक्षणाचा आणि गुणवत्तेचा पॅटर्न तर आहे, संघर्षाचा पण पॅटर्न आता उभा आहे. तो पाहून पुन्हा एकदा आत्मविश्वासाने पुढे येतील, कामाला लागतील आणि अनेक शाळांमध्ये असे शिक्षक उभे राहून आपापल्या शाळा एक मॉडेल म्हणून किंवा आदर्श म्हणून समाजाच्या समोर नक्कीच उभे करतील. मित्रांनो आणि शिक्षक बांधवांनो, एक संदेश आहे वारे गुरुजींचा आणि छोटासा आहे की तुम्हाला कल्पनेच्या पुढे जाऊन काम करावं लागेल. तुम्ही चाकोरीत राहून काम करा तर तुम्ही मर्यादितच काम करू शकता. लक्षवेध करायचं असेल, तुम्हाला खऱ्या अर्थानं मुलांचं भवितव्य घडवायचं असेल आणि त्यातून तुमच्या नावाची एक मस्तपैकी झकास लोकांना अशी एक चित्रकृती दिसायची असेल तर तुम्हाला मर्यादेच्या पलीकडे जावं लागेल, टीका टिप्पणी सहन करावी लागेल आणि त्याच्या पुढेही जाऊन विद्यार्थ्याला आकार देताना तो एक भारताचा भविष्यातला एक सक्षम नागरिक बनवण्याची कृतिशील पद्धत तुमच्यात अवलंबावी लागेल. तरच आणि तरच मराठी शाळेतला बहुमान मिळेल आणि तुमचंही नाव उंचावेल. याचा संदेश वारे गुरुजींकडे पाहून माझ्या सर्व शिक्षक बांधवांनी घ्यावा, अशी सुद्धा या निमित्तानं आम्ही विनंती करतो. सर, शेवटचा विषय आहे तुम्हाला. तुम्ही नागरिकांना आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं वेड लागलंय. आपली मुलं इंग्रजीत जावीत आणि ती इंग्रजी माध्यमातून शिकावी, असा एक फंडा नवीन सुरू झालेला आहे. त्या सर्वांना तर तुम्ही बोध दिलेलाच आहे, पण तरी गावागावातील नव्यानं उभं राहणाऱ्या या इंग्रजी माध्यमाच्या शाळा, त्यात होणारी गर्दी आणि फी साठी कुचंबित असणारा आमचा सर्वसामान्य माणूस, या सर्वांना तुम्ही कुठला संदेश देणार? एकतर सावध होण्याची गरज आहे की आपल्या मुलांच्यासाठी आपण फार मोठी चूक करतोय आणि त्याची कुणालाही कल्पना नाही की आपण केवढी मोठी चूक करतोय त्यांच्याबद्दल. स्वतःच्या मुलासाठी इतक्या नको असणाऱ्या गोष्टी करणं हे खरं तर म्हणजे आपण आपलं पालकत्व विसरलोय आणि आईबाप म्हणून आपण आपली जी जबाबदारी तिच्याकडे पाठ फिरवून आपल्या मुलांना एका अशा विचित्र परिस्थितीत ढकलून देतो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवून, हे कदाचित आज आपल्या लक्षात यायचं नाही. अजून एक महत्वाचा प्रश्न शिल्लक राहतो की ह्या लोकांना इंग्रजीतून शिकवण्यासाठी नाही पाठवायचं, इंग्रजी बोलता आलं पाहिजे अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. ही अपेक्षा जिल्हा परिषदच्या शाळेत नक्की पूर्ण होते आणि ती केली पाहिजे जिल्हा परिषदच्या शाळांनी. इंग्रजी बोलायला लावणं एवढी काय फार मोठी अवघड गोष्ट नाही. त्यामुळं इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मध्ये आज तिकडं पैशाकडे पाहून त्या मुलांना शिकवणं किंवा उद्याच्या काळामध्ये कदाचित पुन्हा आज जात धर्मामध्ये अडकलेली माणसं उद्याच्या काळात इंग्रजीतून शिकलेला कोण आणि मराठीतून शिकलेला कोण असाही नवा भेद तयार होऊ शकतो समाजामध्ये. तर ह्या गोष्टींना आपल्याला जर टाळायचं असेल तर आपण ताबडतोब निर्णय घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावातली आपली स्वतःची शाळा, सरकारी नसते कधी, ज्यांची पोरं शिकतात शाळा त्यांची असते, आपली स्वतःची शाळा उभी करायची, स्वायत्तता घ्यायची आणि आपल्या पोरांना कसं घडवायचं आपणच ठरवायचं.
इतका सोपा विषय शिल्लक राहतो. एक उदाहरण म्हणून सांगतो की आळंद नावाचं एक गाव आहे फुलंब्रीमध्ये. तिथली लोक इथं व्हिजिटसाठी आली होती आणि 4,000 लोकसंख्येचं गाव आणि शाळेत 130च मुलं आहेत. तर मग बाहेर किती जातात तर म्हणले 400. बाहेर खर्च किती येतो तर म्हणले 1 लाखापासून 2 लाखापर्यंत साधारण शाळेच्या दर्जानुसार. आणि मग का जातात ही मुलं बाहेर तर म्हणे त्या गावातल्या त्यांच्या गावातली जी शाळा आहे ही शाळा चांगली नाही राहिलेली. इमारत किंवा साहित्य ह्या गोष्टी थोड्याशा दुय्यम दर्जाच्या आहेत. शिक्षक चांगले आहेत पण अशी परिस्थिती आहे. एक साधा प्रश्न इथं उभा राहिला आमच्या चर्चेमध्ये की तुम्ही दरवर्षी 400 मुलांचे 1 लाखानेच पैसे धरले तर 4 कोटी रुपये गावाबाहेर पाठवताय. त्यातले 50 लाख रुपये जरी वापरले तरी ती शाळा इतकी सुंदर होईल आणि पुन्हा कधीच एकाही मुलाला बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. साध्या गोष्टी आहेत. उत्तर आपल्या पुरता आपण पाहतो म्हणून सापडत नाहीत. सामूहिक विचार केला पाहिजे, व्यापक विचार असला पाहिजे आणि तशा प्रकारचं सोल्युशन आपण गावागावामध्ये उभं केलं पाहिजे. अशा प्रकारच्या जर निर्णय झाले, अशा प्रकारच्या शाळा उभ्या राहिल्या, 100 गावांनी जरी उभ्या केलं त्यांचा आदर्श घेऊन सगळा महाराष्ट्र उभा करेल. अशा पद्धतीचं एक जबाबदारी म्हणून आपण ग्रामस्थ, पालक, समाज यांनी याच्याकडे पाहिलं पाहिजे. मित्रांनो, अखेरच्या टप्प्यामध्ये अतिशय मोलाचा आणि महत्वाचा संदेश वारे गुरुजी देतात. ते सांगतात इंग्रजी माध्यमातून जेवढी मुलं शाळेला जातात त्यांची वार्षिक फीचा विचार केला तर कोट्यावधी रुपयांची खऱ्या अर्थानं उधळण होते. त्यातील निम्म्या खर्चात जरी माझी शाळा म्हणून त्या तुमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेकडे जर तुम्ही खर्च केला तर अत्याधुनिक सुविधा, उच्च सुशिक्षित असणारी साधनं ही सर्व तुमच्या मुलांना मिळतील. आणि माझी शाळा म्हणून जोपर्यंत गावकरी तिच्याकडे पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या शाळेतील गुणवत्ता, दर्जा आणि तिथं विकसित होणारा विद्यार्थी दिसणार नाही. तुम्ही लोकांच्या शाळेत इंग्रजी वाचण्यासाठी आणि त्याला यावं म्हणून जात असताल तर ती भविष्यातील तुमची मोठी चूक आहे. कारण ज्या मातीमध्ये तुम्ही जन्मला ती माती ह्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी अतिशय मोलाची आहे. आणि म्हणून या मातीमध्ये जे घडले ते विद्वान झाले. म्हणून असंही मी तुम्हाला सांगेन, वारे गुरुजी सांगतात याकडे गांभीर्यानं लक्ष द्या. तुमच्या गावातली तुमचीच शाळा आहे, माझी शाळा म्हणून तिच्याकडे बघा, तिच्याकडे लक्ष द्या, तिच्यावर खर्च करा. तुम्हाला परत एकदा दुसऱ्या कुठल्याही महत्वाच्या आणि इंग्रजीच्या शाळेकडे जाण्याचा आभास होणार नाही. म्हणून माझं म्हणून काम करा हा मौलिक संदेश तुम्हालाच नाही, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला बजावून सांगेल की बाबा हो, प्रत्यक्षदर्शी या माळ रानावर असणाऱ्या मला वाटतं सर्व शिक्षण अभियानामधल्या 2 वर्गांमध्ये 2 खोल्यांमध्ये ही शाळा भरते. पण हिचं स्वरूप, हिचं चित्र, हिचं लक्षण हे विदेशामध्ये गेलेलं आहे आणि तिची संकल्पना जगानं पाहिलेली आहे. ती वारे गुरुजींची शाळा आम्ही सुद्धा पाहून धन्य झालो. सर, आवाज लोकशाहीमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.